आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की यूट्यूबवरती तुम्ही जे व्हिडिओ अपलोड करतात ते व्हिडिओ रोज अपलोड करावे की नाही, किंवा रोज व्हिडिओ अपलोड केल्यामुळे काय फायदा होतो किंवा काय नुकसान होतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, त्यानंतर तुम्ही रोजचे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमचा चॅनल खरंच ग्रो होतो का, किंवा चॅनल ग्रो करण्यासाठी तुम्हाला कोणता एक कन्सेप्ट वापरायचा आहे जो स्वतः यूट्यूबने सांगितलेला आहे। तर YT स्टुडिओमध्ये यूट्यूब स्वतः सांगतं की तुमचा चॅनल हा फक्त 90 दिवसात ग्रो करतो किंवा मॉनिटाइज होतो। फक्त 90 दिवस यूट्यूबने ज्या पद्धतीने सांगितलंय किंवा YT स्टुडिओने ज्या पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीने आपल्याला काय करायचे, काम करायचे। नाहीतर तुम्ही यूट्यूबचे रूल्स रेग्युलेशन पॉलिसी समजून घेतल्या नाही आणि तुम्ही 90 दिवस नाही 90,000 दिवस जरी काम केलं, रगडलं, तरीही तुमचा चॅनल हा लवकरात लवकर ग्रो होणार नाही। मग तुमची ती स्पीड काहीही कामाची राहणार नाही। तर त्यामुळे मी तुम्हाला यूट्यूबने कोणती पॉलिसी सांगितली आहे किंवा यूट्यूबने काय करायला सांगितलं आहे की ज्यामुळे तुमचा 90 दिवसात तो चॅनल काय होईल, ग्रो होईल। तर हे मी स्वतः लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे। म्हणजे यूट्यूबने स्वतः सांगितलेलं आहे, मी म्हणजे ओरली काहीही सांगणार नाहीये। त्यामुळे बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आजचा व्हिडिओ नक्कीच तुमच्या उपयोगाचा ठरणार आहे आणि मला विश्वास आहे की तुम्ही मी सांगितल्या पद्धतीने म्हणजे यूट्यूबने सांगितलेल्या पद्धतीने किंवा YT स्टुडिओने सांगितलेल्या पद्धतीने जर त्या टॉपिकवरती तुम्ही काम केलं तर तुमचा चॅनल हा 100% यशस्वी होईल। तुम्हाला यूट्यूब सोडून जाण्याची गरज पडणार नाही। तर बघा, सर्वात पहिले आपण बघूया की तुम्ही जे डेली व्हिडिओ अपलोड करता तर ते डेली व्हिडिओ अपलोड करण्याचे फायदे काय आहे। तर आता बघा, फायदे पण म्हणजे आता एखादी गोष्टच आपण बघितली तर त्याला नाणं घेतलं तर नाण्याला 2 बाजू असतात। मग काही चांगल्या गोष्टी असतात, काही वाईट पण गोष्टी असतात। मग पहिल्या चांगल्या गोष्टी बघूया। तर चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही YT स्टुडिओ ओपन केल्यानंतर तुम्हाला YT स्टुडिओमध्ये काय दिसतं, खाली व्हेरियस ऑप्शन दिसतात, डॅशबोर्ड दिसतो, ॲनालिटिक्स दिसतं, कम्युनिटी दिसते, अर्न असा टॅग दिसतो, बरोबर। त्यामध्ये तुम्ही ॲनालिटिक्सवरती गेल्यानंतर वरती काय करता, तुम्ही कंटेंटमध्ये जाता। कंटेंटमध्ये गेल्यानंतर तुम्ही जर व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये गेले तर तुम्हाला तिथे ग्राफ दिसतो, व्ह्यूजचा ग्राफ दिसतो, इम्प्रेशनचा ग्राफ दिसतो, इम्प्रेशन क्लिक थ्रू रेटचा ग्राफ दिसतो, किंवा तुम्ही किती अर्निंग केलेला आहे किंवा तुमचा व्हिडिओचा म्हणजे टोटल व्ह्यूज ड्युरेशन किती आहे, ह्या सगळ्यांचा काय दिसतो, ग्राफ दिसतो। त्याच्यात आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये फक्त 2 ग्राफ कन्सिडर करायचे आहेत। ते ग्राफ म्हणजे व्ह्यूज आणि इम्प्रेशनचा। आता नक्की व्ह्यूज काय आहे, इम्प्रेशन काय आहे हे समजून घ्या। इम्प्रेशन म्हणजे काय आहे बघा, तुम्ही जर तुमचं YT स्टुडिओ ओपन केला तर तुम्हाला YT स्टुडिओमध्ये दिसेल का तुमचं इम्प्रेशन हे जास्तीत जास्त दाखवलेले असतात आणि व्ह्यूज त्याच्यापेक्षा खूप कमी दाखवलेले असतात। तर मग इम्प्रेशन काय आहे, तर तुम्ही एखादा व्हिडिओ अपलोड केला आणि तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर यूट्यूब तो व्हिडिओ किती लोकांना सजेस्ट करतोय किंवा किती लोकांच्या सजेशनमध्ये जातोय, ती असते इम्प्रेशन व्हॅल्यू। आणि आता व्ह्यूज काय आहे, तर त्या इम्प्रेशनपैकी म्हणजे ज्या लोकांना सजेस्ट केलं आहे सगळेच लोक बघणारे का नाही बघणारे। मग इम्प्रेशन पाठवल्यानंतर म्हणजे सजेशन पाठवल्यानंतर तुमचा व्हिडिओ हा किती लोकांनी बघितला आहे तो असतो तुमचा व्ह्यूजचा व्हॅल्यू। मग आता तुम्ही जेव्हा डेली व्हिडिओ अपलोड करता तर तुम्ही चार्ट बघू शकता, डेली तुमचा ऑब्झर्व करू शकता, तुम्हाला लगेच कळेल का म्हणजे डेली व्हिडिओ अपलोड केल्याने काय फायदा होतो। तर जसं जसं तुम्ही काय करता, डेली व्हिडिओ म्हणजे आज एक व्हिडिओ अपलोड केला, उद्या एक केला, परवा एक केला, म्हणजे तुम्ही शेड्यूल ठेवलं का मला डेली व्हिडिओ रोज एक व्हिडिओ टाकायचा आहे, तर तुमचा जो इम्प्रेशनचा चार्ट आहे तो इम्प्रेशनचा चार्ट हा वाढत चालतो। म्हणजेच काय, आज तुम्ही व्हिडिओ अपलोड केला, यूट्यूबने तुमचा आजचा व्हिडिओ जर 100 लोकांना पाठवला तर उद्याचा व्हिडिओ काय करेल, यूट्यूब 150 लोकांना पाठवेल, तिसऱ्या दिवसाचा व्हिडिओ यूट्यूब काय करेल 200 लोकांना पाठवेल। म्हणजे तुमचे इम्प्रेशन हे काय करता, वाढत चालतात। पण सपोज बघा, तुम्ही तिसऱ्या दिवशी व्हिडिओ अपलोड केला म्हणजे 3 दिवस रेग्युलर केला आणि चौथ्या दिवशी 5व्या दिवशी तुम्ही काय केलं, व्हिडिओ अपलोड केला नाही, तर इम्प्रेशनचा ग्राफ ऑटोमॅटिक खाली येतो। तुम्हाला स्वतः तुम्ही YT स्टुडिओ ओपन करून बघा, हे प्रॅक्टिकल कन्सेप्ट आहे, तुम्हाला लगेच कळेल तुमचे इम्प्रेशन डाऊन होता। म्हणजे जो कोण त्या तिसऱ्या दिवसाचा व्हिडिओ हा 200 लोकांना सजेस्ट केला गेला होता किंवा 200 लोकांच्या सर्चिंगमध्ये गेला होता, तो व्हिडिओ 4थ्या-5व्या दिवशी काय होणार आहे, म्हणजे 4थ्या-5व्या दिवसानंतर तुम्ही स्किप केला, डायरेक्ट 7व्या दिवशी व्हिडिओ टाकला तर 7व्या दिवशी कदाचित तो व्हिडिओ फक्त 50 लोकांना सजेस्ट केला जाईल। तर मग आता इम्प्रेशन जितक्या जास्त लोकांपर्यंत पाठवले जातात तितके काय करतात, तुमचे व्ह्यूज वाढतात। म्हणजे ठीक आहे, आता जर 100 लोकांना इम्प्रेशन पाठवले, कमीत कमी काय होईल, 70 लोक तर तुमचा व्हिडिओ बघतील किंवा 50 लोक तर बघतील। पण जर 50च लोकांना तुमचा व्हिडिओ पाठवला गेला तर त्यातले 10 किंवा 20 लोक बघतील। म्हणजे जसं तुमचं इम्प्रेशनचा चार्ट वाढतो किंवा जसे तुमचे इम्प्रेशन वाढतात, म्हणजे जसं यूट्यूब जास्तीत जास्त लोकांना सजेस्ट करतो तसे तसे तुमचे काय होत आहे, व्ह्यूज वाढत आहे। म्हणजे जसं तुम्ही डेली व्हिडिओ अपलोड करणार तर तुमचे इम्प्रेशन हे वाढणार आहे। इम्प्रेशन काय होणार आहे, तुमचं व्ह्यूज वाढणार आहे। हा आहे तुम्ही डेली व्हिडिओ अपलोड केल्याचा पॉझिटिव्ह पॉईंट। पण आता बघा, निगेटिव्ह पॉईंट पण बघणं गरजेचं आहे।
आता निगेटिव्ह पॉईंट बघणं गरजेचं काय आहे, तर निगेटिव्ह पॉईंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा आहे का तुम्ही एखाद्या सर्चेबल टॉपिकवरती काय करताय किंवा ट्रेंडिंग टॉपिकवरती काय करताय, व्हिडिओज बनवताय आणि त्या ट्रेंडिंग टॉपिकला किंवा सर्चिंग टॉपिकला रँक करायला कमीत कमी 2 ते 3 दिवस लागतात. आणि आपण काय करतो, डेली व्हिडिओ जर अपलोड केला, आता मी सपोज आज एक व्हिडिओ अपलोड केला, हाऊ टू मेक यूट्यूब थंबनेल, आता हा काही सर्चेबल टॉपिक आहे किंवा ट्रेंडिंग टॉपिक आहे आणि जर मी त्याला 2-3 दिवस दिलेच नाही आणि लगेच उद्या दुसरा व्हिडिओ टाकला तर काय होते, आधीचा जो मी सर्चेबल टॉपिक टाकला आहे किंवा ट्रेंडिंग टॉपिक टाकलेला आहे त्याचे व्ह्यूज काय होता, डायरेक्टली थांबून जाता, त्याचे इम्प्रेशन डायरेक्टली थांबून जाता आणि तुमच्या नवीन व्हिडिओचे इम्प्रेशन हे चालू होता लोकांपर्यंत. मग त्या काय होतं, तुमचा नवीन व्हिडिओ काय केला जातो, लोकांपर्यंत सजेस्ट केला जातो, मागचा व्हिडिओ हा थांबला जातो. म्हणजे तो सर्चेबल किंवा रँक करणारा जरी असला टॉपिक तरी काय होतंय, कुठेतरी त्याचे व्ह्यूज हे कमी होत आहे किंवा तो व्हिडिओ थांबून जातोय. हा आहे तुमचा डिसबेनिफिट, म्हणजे तुमचं नुकसान. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट असतो का तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बनवायच्या नादात काय करता, तुमच्या क्वालिटीवर भर देत नाही, तुमचा कंटेंट चांगला बनवायचा प्रयत्न करत नाही, फक्त मला डेली व्हिडिओ अपलोड करायचे, मग काहीतरी बोलायचं, काहीतरी एडिटिंग करायचं आणि अपलोड करून द्यायचं. यामुळे काय होते, जे तुमचे ऑडियन्स आहे, जे तुमचा व्हिडिओ बघणारे आहे ते काय होत आहे, डिसमोटिव्ह होऊन जात आहे. म्हणजे त्यांना कुठेतरी बोर व्हायला लागतं कंटेंटबद्दल किंवा त्यांना एवढी इम्प्रेसिव्ह वाटत नाही कंटेंट. मग ते काय होतं, तुमच्या चॅनलवरला स्किप करून दुसऱ्या चॅनल सर्च करायला लागतं. म्हणजे तुमच्या ऑडियन्सची ग्रोथ कुठेतरी तुमच्या चॅनलवरती काय होते, कमी होते. म्हणजे मी तर पर्सनली एकच सांगेल का क्वालिटीवर भर द्या, कंटेंट म्हणजे क्वालिटीवर भर द्या, क्वांटिटीवर भर देऊ नका. तुम्ही क्वालिटी चांगली देण्याचा प्रयत्न करा ऑडियन्सला, क्वांटिटी नाही. कारण रोज व्हिडिओ बघून आणि तुमचे कंटेंट बोरिंग जर असेल तर ऑडियन्सला पण काय होणार आहे, ऑफकोर्स बोर होणार आहे. ठीक आहे, तर त्यामुळं क्वालिटीवर 100% भर द्या. क्वालिटी चांगली असेल तर 100% तुमचा चॅनल काय होतं, ग्रो होतोय. त्यानंतर बघा, आता मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात महत्त्वाचा हिंट पॉईंट का तुमचा चॅनल हा 90 दिवसात यूट्यूब कसा ग्रो करतो किंवा यूट्यूबने सांगितलेलं आहे 90 दिवसात तुमचा चॅनल हा इझिली ग्रो कसा होतो किंवा कोणत्या गोष्टी करायच्या आहे. तर तुम्हाला सिंपल YT स्टुडिओमध्ये जायचं आहे. YT स्टुडिओमध्ये गेल्यानंतर ॲनालिटिक्समध्येच गेले तर ॲनालिटिक्समध्ये पहिलाच ऑप्शन असतो ट्रेंड्स. आता ट्रेंड्समध्ये गेल्यानंतर पहिले तुम्हाला काय असतं, पॉप्युलर टॉपिक सर्चेस. आता तिथे काय असतं, तुम्हाला कीवर्ड दिलेले असतात का, म्हणजे ह्या टॉपिकवरती लोक काय करत आहे, जास्तीत जास्त व्हिडिओ सर्च करत आहे किंवा हा टॉपिक जास्त चालत आहे. आता हे टॉपिक कोणते सर्च केले जाणार आहे, तुमचा टेक्निकल चॅनल असेल तर ते टेक्निकलच चॅनल सजेस्ट करेल, तुमचा कुकिंग चॅनल असेल तर तो कुकिंगचेच टॉपिक सजेस्ट करेल. म्हणजे तुमच्या कंटेंट वाईज काय करतोय, तो टॉपिक सजेस्ट करतोय. आणि जर ते कीवर्ड वापरून किंवा त्या कीवर्डचा वापर करून जर तुम्ही व्हिडिओ बनवले तर 100% तुमचे चॅनल हे रँक करतात. त्यानंतर सेकंड त्यांनी ऑप्शन दिलेला असं ब्रेकआउट व्हिडिओज, म्हणजे ह्या व्हिडिओने डायरेक्ट ब्रेकआउट केलेला आहे ह्या महिन्यात. मग त्या टॉपिकवरती किंवा त्या टाईपचे थंबनेल बनवून जर तुम्ही व्हिडिओ बनवले तर 100% तुमच्या चॅनलला, तुमच्या व्हिडिओजला हा रँक मिळतो किंवा तुमचे व्हिडिओज हे व्हायरल होतात. त्यानंतर रिसेंट व्हिडिओज, म्हणजे हे व्हिडिओज काय होते, सध्या जास्त चालत आहे किंवा यांना जास्त व्ह्यूज येत आहे. मग त्या टॉपिकवरती काय करायचं आहे, तुम्ही व्हिडिओज बनवायचे आहे. कारण ह्या टॉपिकवरती व्हिडिओज बनवल्यामुळे काय होते, तुमच्या चॅनलला किंवा तुमच्या व्हिडिओजला व्ह्युअर्सची संख्या वाढते किंवा तुमचे इम्प्रेशन पण यूट्यूबकडून काय केलं जाते, जास्तीत जास्त केलं जाते. मग इम्प्रेशन जास्तीत जास्त मिळालं काय मिळतं, तुमचे व्ह्यूज पण वाढत आहे. यामुळं तुमचा चॅनल हा 90 दिवसात तुम्ही जर ह्या पद्धतीने काम केलं, रिसेंट कीवर्ड जे यूट्यूबने सांगितलेले आहे, त्यानंतर रिसेंट ब्रेकआउट व्हिडिओज, रिसेंट व्हिडिओज यावरती जर काम केलं तर 100% तुमचा चॅनल हा 90 दिवसात ग्रो होतो. तर बघा, त्यानंतर आता तुम्हाला बघितलं असेल, तुम्ही भरपूर यूट्यूबरचं ऐकलेलं असेल का तुमचा चॅनल हा कन्सिस्टंट पाहिजे. कन्सिस्टंट पाहिजे म्हणजे तुम्हाला काय वाटतं, मला रोज व्हिडिओ अपलोड केला पाहिजे. तर त्यांचं कन्सिस्टंट म्हणजे काय, यूट्यूबचं कन्सिस्टन्सी म्हणजे काय. आता बघा, न्यूज चॅनल आहेत, तर न्यूज चॅनल काय करतात, दिवसभरात 20-25 किती व्हिडिओ अपलोड करतात, पण त्यांच्या सगळ्या व्हिडिओजला व्ह्यूज येतात का, नाही येत. का बरं होतं असं, तर यूट्यूबवरती फक्त यूट्यूब काय करतो, मॅक्झिमम 3 व्हिडिओ हे लोकांना सर्च करतो किंवा 3 दिवसाला 3 व्हिडिओचे इम्प्रेशन पाठवतो. 3च्या वरती इम्प्रेशन पाठवत नाही. त्यामुळे शक्यतो तुम्हाला जर बनवायचेच असेल तर दिवसभरात फक्त 3 व्हिडिओ अपलोड करा. कारण जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड केलं तर नंतरच्या व्हिडिओला इम्प्रेशन येत नाही. त्यामुळे तुम्ही न्यूज चॅनलला बघितलं असेल की जे रिसेंट टॉपिक असतात किंवा जे ट्रेंडिंग टॉपिक असतात त्याला व्ह्यूज येतात, कारण ते ट्रेंडिंग असतात म्हणून. पण बाकीचे व्हिडिओज हे कमी व्ह्यूजवर थांबले जातात. तर बघा, हा होता म्हणजे तुमचा कन्सिस्टन्सीचा. जर कुकिंग चॅनल असेल तर कुकिंग चॅनलला कसं, म्हणजे न्यूज तुम्ही डेली अपलोड करावा लागतात. आता मी टेक्निकल व्हिडिओ बनवते तर माझे 2-3 दिवसात इझिली व्हिडिओ बनवून होता. मग मी 2-3 दिवसात काय करू शकते, अपलोड करू शकते. मग तुम्ही 2 दिवसांनीच अपलोड करताय, 2 दिवसाचा गॅप घेऊन अपलोड करताय, तर 2 दिवसांनीच अपलोड करा. यामुळे काय होते, तुमच्या ऑडियन्सला कळतं की ह्या चॅनलमध्ये 2 दिवसांनी व्हिडिओ येतात, या टाईमला व्हिडिओ येतात. मग त्यामुळे काय होतं, ते तुमच्या व्हिडिओची त्या टाईमला, त्या दिवसाला काय करत असतात, वाट बघत असतात. आता कुकिंगचा चॅनल असेल तर कुकिंगच्या चॅनलला कमीत कमी एक व्हिडिओ बनवण्यासाठी आठवडा
आठवडा निघून जातो. चॅनल कंटेंट बनवायचा, कंटेंट बनवल्यानंतर त्याचं एडिटिंग करायचं, त्यानंतर ते सगळं थंबनेल बनवा वगैरे त्या गोष्टींमध्ये एक आठवडा निघून जातो. पण काय करा, तुम्ही आठवड्याने अपलोड करताय, सॅटर्डे किंवा संडेला अपलोड करताय, तर त्याच दिवशी अपलोड करा. तुमचा टायमिंग फिक्स ठेवा. यामुळे काय होतं, तुमच्या ऑडियन्सला तुमचा टायमिंग, तुमचा कंटेंट फिक्स असतो. यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये पण ह्या गोष्टी सेट होतात. मग तुमचे ऑडियन्स कोणते त्यापर्यंत यूट्यूब काय करतोय, सजेशन पाठवतोय, तुमचे इम्प्रेशन पाठवतो आहे. म्हणजे असं काही नाही का तुम्ही डेली व्हिडिओ पाठवले तर तुमचे इम्प्रेशन हे वाढणार. मग तुमचं कन्सिस्टन्सी म्हणजेच काय, तुम्ही जर 2 दिवसांनी अपलोड करताय तर 2 दिवसांनी अपलोड करा, 3 दिवसांनी अपलोड करताय तर 3 दिवसांनी अपलोड करा. या पद्धतीने तुमचा चॅनल काय करा, कन्सिस्टंट ठेवा. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, म्हणजे माहितीच उपयोगी वाटली असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.